पोलीस भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। 15,000 प्लस जागांसाठी येणाऱ्या दिवसामध्ये पोलीस भरती या ठिकाणी निघत आणि या संदर्भात जे अपडेट सुद्धा आलेला आहे आणि ते अपडेट सुद्धा मी तुम्हाला पोलीस भरतीचा दाखवणार आणि ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म भरणे चालू होत आहे 1 नोव्हेंबर 2025 पासून फॉर्म भरणे चालू होत आहे पोलीस भरतीचे आणि 30 नोव्हेंबर 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख असणार आहे। जवळपास 15,000 प्लस जागांसाठी ही भरती निघत आणि शैक्षणिक पात्रता 10वी पास 12वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला-मुलींना फॉर्म भरता येणार आहे। तर चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून आली आहे। जाहिरात या ठिकाणी येणार आहे, लक्षात ठेवा। तर 1 नोव्हेंबर पासून या ठिकाणी जाहिरात आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। तर आता पोलीस भरतीमध्ये उंची किती लागते, छाती किती, ग्राउंडला कोणकोणते लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय, हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर YouTube चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता, हे पत्रक या ठिकाणी आलेलं आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि जवळपास 15,000 प्लस जागांसाठी ही भरती या ठिकाणी निघत आहे आणि 1 नोव्हेंबर 2025 पासून पोलीस भरतीचे फॉर्म भरण्याला या ठिकाणी सुरुवात होत आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि 30 नोव्हेंबर 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख असणार आहे। तर पोलीस भरती संदर्भात हे जे पत्रक या ठिकाणी आहे, तर हे या ठिकाणी सोशल मीडियावर जास्त या ठिकाणी फिरत आहे। इंस्टाग्रामच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून आणि विविध प्रकारच्या माध्यमातून आणि अजूनही जे विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती संदर्भात अजूनही ऑफिशियली अपडेट या ठिकाणी आलं नाही आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। पोलीस भरती तर लवकर निघणारच आहे, पण हे काही या ठिकाणी फेक मेसेज जे विद्यार्थी मित्रांनो सोशल मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी व्हायरल होत आहे। नवीन भरती तर पोलीस भरती निघणारच आहे, एक लक्षात ठेवा। याच्या अगोदर फेक वेबसाईटसुद्धा आली होती आणि हे फेक मेसेजसुद्धा या ठिकाणी फोटोसुद्धा व्हायरल या ठिकाणी होत आहे। तर इकडे तुम्हाला लक्ष ठेवायचं नाही, एक लक्षात ठेवा। तर आता शैक्षणिक पात्रता यामध्ये काय काय लागते, कोणकोणत्या पदामध्ये, ते तुम्हाला सर्वात अगोदर सांगून देतो। यामध्ये बॅट्समनचं पद आहे। बॅट्समनमध्ये जी शैक्षणिक पात्रता लागते, तर बॅट्समनमध्ये आपल्याला जे 10वी पास लागते, बॅट्समन पदामध्ये उंचीसुद्धा खूप कमी लागते आणि 10वी पास मुला-मुलींना यामध्ये फॉर्म भरता येते। त्याचबरोबर कारागृहाचं पद आहे, पोलीस कारागृह, यामध्ये 12वी पास लागते। पोलीस शिपाईचं पद आहे, यामध्ये सुद्धा 12वी पास लागते मुलं-मुली। बरोबर चालकचं सुद्धा पद आहे, पोलीस चालकचं, तर यामध्ये सुद्धा 12वी पास लागते मुलं आणि मुलींसाठी। आणि त्याचबरोबर जे SRPFचं पद आहे, SRPF मध्ये फक्त 12वी शिक्षण लागते आणि त्याचबरोबर मुलांसाठी SRPFचं पद राहते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता या ठिकाणी कोणकोणते या ठिकाणी SRPFचे किती पद आहे, शिपाईची किती आहे, बॅट्समनचे पद किती आहे, कारागृहाचे किती आहे, त्याचबरोबर चालकचे किती आहे, हे तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर या ठिकाणी दिसत असेल, तुम्ही बघू शकता या ठिकाणी। तर आता या ठिकाणी आपण निवड प्रक्रियाचं जर आपण पाहिलं तर पोलीस भरतीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, पहिल्या टप्प्यामध्ये आपल्यामध्ये असणार आहे फिजिकल, दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं असणार आहे यामध्ये ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया या भरतीमध्ये आहे। तर आता यामध्ये वयोमर्यादा जर विचार केला तर ज्यावेळेस आपली जाहिरात येणार आहे त्यावेळेस जे स्पष्ट त्या ठिकाणी राहणार आहे की किती वयाच्या विद्यार्थ्यांना त्यामध्ये फॉर्म भरता येणार आहे, तशी जी वयोमर्यादा मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो। तशी जी वयोमर्यादा लागते, जे शिपाईचं पद आहे, बॅट्समनचं पद आहे, त्याचबरोबर कारागृहाचं पद आहे 18 ते 28 पर्यंत आहे। SST ला 5 वर्ष सूट आहे। चालकचं पद आहे, चालक पदामध्ये वयोमर्यादा 19 ते 28 वर्षापर्यंत लागते। SST कॅटेगरीला 5 वर्ष सूट असते। आणि जे SRPFचं पद आहे, SRPF मध्ये वयोमर्यादा 18 ते 25 लागते, SST ला 5 वर्ष सूट यामध्ये राहते। तर यामध्ये ज्यांचं वय जास्त सुद्धा असेल तर त्यांना सुद्धा यावर्षी संधी भेटणार आहे। तर जाहिरात आल्यावर त्यामध्ये कळणारच आहे, म्हणजे किती ज्यांचं वय किती आहे, तर त्या कोणकोणत्या विद्यार्थ्यांना यामध्ये फॉर्म भरता येणार आहे हे जाहिरात आल्यावर या ठिकाणी कळणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर यामध्ये यावर्षी ज्या विद्यार्थ्यांचं वय जास्त झालं आहे त्यांना सुद्धा संधी या ठिकाणी भेटणार आहे, एक लक्षात ठेवा। तर आता या ठिकाणी आपण निवड प्रक्रियेत जर पाहिलं, पहिल्या टप्प्यामध्ये आपलं यामध्ये फिजिकल आहे, तर उंचीचा जर आपण विचार केला तर जे या ठिकाणी शिपाईचं पद आहे, त्याचबरोबर कारागृह आहे, त्यावेळी झालं तर यामध्ये उंची 165 सेंटीमीटर लागते। त्याचबरोबर महिला उमेदवार असाल तर 155 सेंटीमीटर लागणार आहे, छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। आणि जे या ठिकाणी बॅट्समनचं पद आहे, बॅट्समन पदामध्ये उंची खूप कमी लागते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। त्याचबरोबर जे SRPFचं पद आहे, SRPF पदामध्ये उंची 168 सेंटीमीटर उंची लागते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपण यामध्ये
ग्राउंडचा जर आपण विचार केला तर जे पोलीस शिपाईचं पद आहे, त्याचबरोबर पोलीस बॅट्समन आहे, पोलीस कारागृह, यामध्ये ग्राउंड जर आपण विचार केला पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे 20 मार्कासाठी, गोळाफेक 15 मार्कासाठी, 100 मीटर रनिंग आहे 15 मार्कासाठी, अशा प्रकारे 50 मार्काचं ग्राउंड असणार आहे। आणि महिला उमेदवारांचं जे ग्राउंड असणार आहे पोलीस शिपाई, पोलीस कारागृह, पोलीस बॅट्समन यामध्ये, तर यामध्ये महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग आहे 20 मार्कासाठी, गोळाफेक 15 मार्कासाठी, 100 मीटर रनिंग आहे 15 मार्कासाठी, अशा प्रकारे आपल्या यामध्ये 50 मार्काचं ग्राउंड असणार आहे। आणि जे चालकचं पद आहे, चालक पदामध्ये सुद्धा आपलं 50 मार्काचं ग्राउंड आहे, ज्यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे 30 मार्कासाठी आणि गोळाफेक 20 मार्कासाठी, अशा प्रकारे 50 मार्काचं ग्राउंड असणार आहे। ज्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी जर आपण पाहिलं चालक पदामध्ये, तर महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग आहे 30 मार्कासाठी आणि गोळाफेक 20 मार्कासाठी, अशा प्रकारे 50 मार्काचं ग्राउंड असणार आहे। आणि SRPFचं जर आपण पद पाहिलं तर SRPF पदामध्ये आपलं 100 मार्काचं ग्राउंड आहे, ज्यामध्ये 5 किलोमीटर रनिंग आहे, 25 मिनिटांमध्ये जर रनिंग आपण मारली तर आपल्याला 50 मार्क भेटणार आहे आउट ऑफ 1 लक्षात ठेवा। SRPF मध्ये 25 मार्कासाठी गोळाफेक आहे, 25 मार्कासाठी 100 मीटर रनिंग आहे, अशा प्रकारे 50 मार्काचं ग्राउंड SRPF पदामध्ये या ठिकाणी होणार आहे, एक लक्षात ठेवा। आणि SRPF मध्ये जे विद्यार्थी मित्रांनो फिजिकल पास होण्यासाठी आपल्याला जे मार्क भेटले पाहिजे, फिजिकलमध्ये ग्राउंडमध्ये जे आपल्याला मार्क पडले पाहिजे, 90च्या वरती मार्क पडले पाहिजे किंवा 91च्या वरती मार्क्स पडले पाहिजे, तेव्हा कुठे आपल्याला पेपर भेटू शकते, हे काही या ठिकाणी संभावना राहते। अन्यथा खूप कमी या ठिकाणी चान्सेस राहते की बा आपल्याला यामध्ये पेपर भेटणार आहे म्हणून, ठीक आहे। तर अशा प्रकारे जे या ठिकाणी SRPFचं ग्राउंड आहे, एक लक्षात ठेवा। लिस्ट जे लागते तर ते 90च्या पुढे त्या ठिकाणी लागते SRPFची, ठीक आहे। आणि हे ग्राउंड झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये पेपर असणार आहे, 100 मार्कासाठी पेपर असणार आहे, ज्यामध्ये सामान्य ज्ञान आणि करंट अफेअर्सचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि मराठी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। अशा प्रकारे आपला 100 मार्कासाठी पेपर असणार आहे आणि 90 मिनिटाचा टाइम आपल्याला भेटणार आहे। पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते, तर आपल्याला 100च्या 100 प्रश्न टिक करून यायचे, कारण की पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। प्रकारे आपल्या यामध्ये पेपर आहे। सर्वात अगोदर आपल्या यामध्ये काय ग्राउंड आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये लेखी परीक्षा, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, मेडिकल, अशी संपूर्ण प्रोसेस आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, कारण की पोलीस भरतीमध्ये वाचायचं का, आपल्याला अभ्यास कशा प्रकारे करायचा आहे, तर जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे, जे झालेले प्रश्नपत्रिका संच आहे, तर ते तुम्ही या ठिकाणी वाचण्याचा प्रयत्न करा, कारण की जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे, जे झालेले जे पेपर आहे, तर त्यामधलेच प्रश्न परीक्षेला रिपीट त्या ठिकाणी विचारले जाते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर या ठिकाणी मारायचा आहे, कारण की प्रश्नपत्रिका संच ज्या झालेले आहे तर त्या ठिकाणी पेपरला विचारले जाणार आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। 1600 मीटर रनिंग झालं, गोळाफेक झालं, 100 मीटर रनिंग झालं किंवा 5 किलोमीटर रनिंग झालं SRPFचं, हे सर्व इव्हेंट या ठिकाणी आउट ऑफ करून घ्या। ग्राउंड सुद्धा 2026 मध्ये होणार आहे। पण आपले YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार। आजच्यासाठी थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।